स्नेहा, वय वर्ष 28. ही एक प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर होती. तिचे इंस्टाग्रामवर 2 मिलियन फॉलोअर्स सुद्धा होते. तिचं आयुष्य म्हणजे फक्त कॅमेरा, रिंग लाईट आणि फिल्टर होतं. तिचा 6 वर्षाचा मुलगा आर्यन अनेकदा तिच्या व्हिडिओमध्ये दिसायचा. लोक कमेंटही करायचे, सो क्यूट, सो क्यूट, बेस्ट मॉम सन द्यो. पण कॅमेरा बंद झाला की स्नेहाचं रूप वेगळं असायचं. त्या दिवशी रविवार होता. स्नेहा बेडरूममध्ये मेकअप करून तयार झाली होती. तिला मदर्स डे स्पेशल रील बनवायची होती. थीम होती आईचं प्रेम, जगातील सर्वात सुरक्षित जागा. बाजूच्या हॉलमध्ये आर्यन खेळत होता. तो एकटाच होता, कारण बाबा बिझनेस ट्रिपवर गेले होते. आर्यन धावत बेडरूममध्ये आला. त्याच्या हातात एक तुटलेलं खेळणं होतं. मम्मा मम्मा, हे बघ ना, हे तुटलं बघ ना, मला भीती वाटते, ते सोफ्याखाली गेलंय, दे ना काढून. स्नेहा रिंग लाईट सेट करत होती. ती चिडली, आर्यन, तुला कितींदा सांगितलंय, मी शूट करते ना, मध्ये मध्ये नको येऊ, जा बाहेर खेळ, मी 10 मिनिटात येते. 10 मिनिटच लागतील मला, मला मूड खराब नकोय माझा, गेट आउट. तिने आर्यनला रागाने हॉलमध्ये ढकललं आणि बेडरूमचा दरवाजा आतून लॉक केला, जेणेकरून आर्यनचा आवाज व्हिडिओमध्ये येऊ नये. बिचारा आर्यन रडवला झाला. तो हॉलमध्ये एकटाच खेळू लागला. रेकॉर्डिंग सुरू झाली. बेडरूममध्ये स्नेहा कॅमेरासमोर अतिशय भावुक होऊन ॲक्टिंग करत होती. बॅकग्राऊंडला एक इमोशनल गाणं वाजत होतं, तुझसे नाराज नहीं जिंदगी. स्नेहा ओठांची हालचाल करत होती. डोळ्यातून खोटे अश्रूही काढत होती. कॅप्शनही होतं, माझ्या मुलासाठी मी काहीही करू शकते, तोच माझा श्वास आहे, हे तिचं कॅप्शन होतं. ती 10-15 मिनिटात त्या बंद खोलीत रील बनवण्यात मग्न होती. तिने 5 ते 6 रिटेक सुद्धा घेतले. बाहेर हॉलमध्ये काय चाललंय याचा तिला थांग पत्ता नव्हता. इकडे हॉलमध्ये आर्यन खेळता खेळता स्टोर रूम कडे गेला. तिथे एक जुनी मोठी लाकडी पेटी ठेवली होती, जी स्नेहाने विंटेज शूट साठी आणली होती. त्या पेटीचं झाकण उघडच होतं. आर्यनला लपाछपी खेळायची हुक्की आली. त्याला वाटलं, मी यात लपतो, मग मम्मा आली की ती मला धप्पा करेल. तो त्या मोठ्या पेटीत उतरला. तो आत बसला आणि चुकून त्याचा हात झाकणाला लागला. त्या जुन्या पेटीचं जड झाकण धडाम करून खाली पडलं. त्या पेटीला बाहेरून ऑटोलॉक होतं. ते जुन्या पद्धतीचं होतं. झाकण पडताच कडी अडकली आणि पेटी लॉक झाली. आर्यन अंधारात घाबरला. तो ओरडू लागला, मम्मा मम्मा, दार उघड, मी अडकलोय, मम्मा मी अडकलोय, दार उघड. तो पेटीवर हाताने बुक्क्या मारत होता. धड 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 असा आवाजही बाहेर पडत होता. त्या पेटीत हवा जायला जागाही नव्हती. ऑक्सिजन कमी होऊ लागला. त्याचा श्वास गुदमरू लागला. तो जीवाच्या आकांताने ओरडत होता, मम्मा वाचव, मम्मा मम्मा मम्मा, खूप ओरडत होता. पण बेडरूम मध्ये स्नेहाच्या कानात एअरपॉड्स होते. ती गाण्यात एवढी मग्न होती आणि तसही तिने दरवाजा साऊंड प्रूफ केला होता. तिने आपलं परफेक्ट रील बनवलं, ते एडिटही केलं, फिल्टर लावला आणि पोस्टही केलं. काही मिनिटातच लाईक्सचा पाऊस पडू लागला. वाव स्नेहा, यू आर द ट्रूली अ ग्रेट मदर, असे हजारो कमेंट्स तिला यायला लागले. स्नेहा खूप खुश झाली. ती रूम बाहेर आली. आर्यन, कुठे माझा बाळ? आर्यन, कुठे तू?
हॉल अगदी शांत होता. तिला वाटलं तो लपला असेल किंवा झोपला असेल. तिने पूर्ण घर शोधलं. किचन, बाल्कनी, सोफ्याखाली. आर्यन कुठेच नव्हता. ती घाबरली. तिने सोसायटीच्या वॉचमनला फोन केला. माझा मुलगा खाली आलाय का? वॉचमन म्हणाला, नाही मॅडम, कोणीच नाही आलं खाली. स्नेहाची अवस्था वेड्यासारखी झाली. ती रडत रडत पुन्हा घरात आली. अचानक तिची नजर त्या स्टोर रूमकडे गेली. तिथे ती जुनी पेटी ठेवली होती. ती पेटी तिला थोडी हल्ल्यासारखी वाटली तर नाही, पण तिला तिथे संशयास्पद शांतता जाणवली. ती धावत गेली. तिने पेटी उघडण्याचा प्रयत्न केला, पण ती लॉक होती. तिच्या काळजात धस्स झालं. तिने कसं तरी करून स्क्रूड्रायव्हरने ती कडी तोडली आणि झाकण उघडलं. आणि स्नेहाने जी किंकाळी फोडली ती पूर्ण इमारतीने ऐकली. आत आर्यन पडला होता. त्याचं शरीर निळं पडलं होतं. त्याचे डोळे उघडे होते आणि चेहऱ्यावर एक भयानक भीती होती. तो मम्माला हाक मारत मारत गुदमरून गेला होता. त्याच्या हाताची नखं पेटीच्या आतल्या बाजूला ओरबाडून तुटली होती. स्नेहा त्याला हलवू लागली. आर्यन, उठ ना बाळ, मम्मा आली, बघ, उठ ना. ती त्याला हॉस्पिटलला घेऊन गेली. डॉक्टरांनी चेक केलं आणि मान हलवली. आय एम सॉरी, ही इज गॉन. मृत्यू होऊन किमान 20 मिनिटं झाली आहेत. गुदमरून जीव गेलाय. पोलीस आले. त्यांनी अपघाती मृत्यूची नोंद केली. स्नेहा आकांताने रडत होती. तिचं आयुष्य संपलं होतं. पोलीस इन्स्पेक्टर जाधव तपासासाठी घरी आले. त्यांना शंका होती की नक्की त्यावेळी काय घडलं. त्यांनी स्नेहाचा मोबाईल जप्त केला. इन्स्पेक्टरने मोबाईलची गॅलरी उघडली. त्यात तो शेवटचा व्हिडिओ होता, जो स्नेहाने एडिट करण्याआधी रेकॉर्ड केला होता. या व्हिडिओमध्ये गाणं नव्हतं, फक्त स्नेहाची ॲक्टिंग आणि आजूबाजूचा आवाज होता. इन्स्पेक्टरने हेडफोन लावले आणि तो व्हिडिओ प्ले केला. व्हिडिओमध्ये स्नेहा हसत होती, रडल्याचं नाटक करत होती. पण व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला अतिशय बारीक पण स्पष्ट आवाज रेकॉर्ड झाला होता. धडधड 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 पेटीवर मारल्याचा आवाज येत होता आणि एक लहान मुलाचा गुदमरलेला क्षीण आवाज, मम्मा 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 वाचव, मम्मा वाचव, असा आवाज हळुवारपणे ऐकू येत होता. स्नेहा कॅमेऱ्यासमोर ॲक्टिंग करत होती. माझ्या मुलासाठी मी जीव देऊ शकते. आणि त्या क्षणी बॅकग्राऊंडला तिचा मुलगा खरोखरच जीव देत होता. तिच्या कॅमेराने त्याच्या मृत्यूचा आवाज रेकॉर्ड केला होता, जो तिने एअरपोर्ट्स आणि लाईक्सच्या नादात ऐकला नाही. जेव्हा पोलिसांनी स्नेहाला तो ऑडिओ ऐकवला, स्नेहाने स्वतःचं डोकं भिंतीवर आपटून घेतलं. मी मारलं, माझ्या रीलने त्याला मारलं. मी जगाला दाखवायला प्रेम करत होते, पण माझा बाळ शेजारच्या खोलीत मरत होता. आज स्नेहा मेंटल हॉस्पिटलमध्ये आहे. ती कोणाशीच बोलत नाही. ती फक्त भिंतीवर बोट फिरवते. जणू काही ती पेटी उघडण्याचा प्रयत्न करते आणि अधूनमधून ओरडते, कट कट, रिटेक घ्या. माझा आर्यन परत येईल. रिटेक घ्या, रिटेक घ्या. पण आयुष्यात रिटेक नसतात. सोशल मीडियाच्या आभासी जगात आपण इतके हरवलोय की वास्तवातल्या आपल्या माणसांच्या हाका आपल्याला ऐकू येत नाहीत. मोबाईलचा स्क्रीन बाजूला ठेवा आणि आपल्या मुलांकडे बघा, कारण लाईक्स लाख मिळतील, पण गेलेला जीव पुन्हा मिळणार नाही.
मुलांसाठी परफेक्ट आई सोशल मीडियावर नाही तर घरात बना. आणि अशी चूक पुन्हा कुठल्याच आईकडून होऊ देऊ नका.